नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। बघा मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये अर्थशास्त्र मधील जे की 11वी स्टेट बोर्ड आपण सुरू केलं आहे आणि ज्यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे। तर पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि त्यातलं आपण काय पाहिलं तर अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या आणि त्यानंतर त्यांचे कालखंड आपण पाहिले। आता इथून पुढे आपण अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, म्हणजे पहिली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र जे की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स। तर ते आपण विस्तृतपणे पाहणार आहोत, पाहूया। बघा, अर्थशास्त्राच्या ज्या शाखा सर रॅग्नर फ्रिश यांनी या अर्थशास्त्रज्ञांनी 1933 साली दोन शाखांची मांडणी केली आहे। एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हणतो आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हणतो। तर बघा मित्रांनो, हे जे दोन शब्द आहेत, तर जसं आपण पाहिलं की अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे, आयकोनॉमिया। तर तसंच सूक्ष्म अर्थशास्त्र हा ग्रीक शब्द मायक्रोस पासून आलेला आहे आणि समग्र किंवा स्थूल जे अर्थशास्त्र म्हणतो आपण, तर ते मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेलं आहे। तर पाहूया पहिली शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्यामध्ये वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो, तिथं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो। तर बघा, आता याच्यामध्ये उदाहरण घेता येईल कुटुंब, कामगार वर्ग असेल किंवा फर्म असेल किंवा एखादा उद्योग असेल, उद्योग संस्था असेल, यांचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो। म्हणजे विशिष्ट पातळीवर असेल, वैयक्तिक पातळीवर असेल, जो अभ्यास आपण करतो त्याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो। ठीक आहे। तर बघा, केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची काय व्याख्या मांडली आहे? विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग, त्याचबरोबर विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। म्हणजेच वैयक्तिक पातळीवर असेल, मग ते आपण आता पाहिलं की किमती असतील, मग वेतन असेल, उत्पन्न असेल, वस्तू असेल, ह्या सर्वांचा वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ते झालं सूक्ष्म अर्थशास्त्र। ठीक आहे। तर पुढे पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत त्या। बघा, एक आहे गरजा। आपण बघा, अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव, जिथं आपलं समाधान होत नाही, बरोबर आहे, म्हणजे समाधान जर झालं नाही तर तिथं काय निर्माण होते? गरज निर्माण होते। तर गरज ही आपण काय वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। मग अशा गरजा वाढण्याची काय कारणं आहेत? तर दोन मुख्य कारणं आहेत, तर ती आहेत नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा। बघा मित्रांनो, बाजारात नवनवीन ट्रेंड येत असतात, मग ते कपड्यांमध्ये असतील किंवा आहार विहारामध्ये किंवा पोशाखामध्ये, जे आपण इतर वस्तूंमध्ये पण जर आले तर आपण काय करतो? ते अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर। मग अशा वेळी या नवप्रवर्तनामुळे काय होतं? आपल्या गरजा काय वाढतात? दिवसेंदिवस वाढत जात असतात। त्याचबरोबर दुसरं कारण सांगता येईल लोकसंख्येमध्ये झालेली वाढ। तर आपण पाहतो की आपल्या घरामध्ये 2 ते 3 माणसं असतील आणि त्यामध्ये एखाद्या जरी माणसाची वाढ झाली तर साहजिकच आहे आपल्या गरजा ह्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजे मानवी गरज वाढण्याच्या दोन गरजा आपण इथं दोन कारणे पाहिली। आता या गरजांची वैशिष्ट्ये पाहूया। तर पहा, गरजांची वैशिष्ट्ये, एक आहे अमर्यादित गरजा। अमर्यादित गरजा आपण रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये पाहिलं, लिओनेल रॉबिन्स यांनी सांगितलं होतं की गरजा ह्या सातत्याने वाढणाऱ्या असतात, पुनरुद्भवी असतात, त्याच गरजा सातत्याने उद्भवत असतात। मग याच्यामध्ये आपण एक उदाहरण पण पाहिलं होतं की सायकलची गरज पूर्ण होतीये, तर त्याच्यानंतर परत दुसरी गरज निर्माण होतीये टू व्हीलरची आणि त्याच्यानंतर तिसरी गरज निर्माण होतीये आपली फोर व्हीलरची। म्हणजे ह्या गरजा काय सातत्याने वाढणाऱ्या असतात, अमर्यादित असतात। त्यानंतर गरजा ह्या पुनरुद्भवी असतात। आताच आपण पाहिलं की गरजा ह्या काय सातत्याने उद्भवत असतात, एक गरज संपली की दुसरी गरज सातत्याने निर्माण होत असते। त्यानंतर पाहूया पुढचं वैशिष्ट्य, गरजा ह्या वयानुसार बदलतात। बघा मित्रांनो, वेगवेगळ्या गरजा आणि त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत जात असते। बघा, इथं काय उदाहरण घेता येईल की आता लहान मुलांच्या गरजा आणि वयस्कर जे मंडळी असतात त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात। लहान मुलांना खेळणी आवश्यक असतात, तर वयोवृद्ध
जी माणसं आहेत त्यांना वर्तमानपत्रे असेल, पुस्तके असतील, तर अशा गोष्टींची जास्त गरज असते. त्यामुळं गरजा ह्या वयानुसार बदलल्या जातात. त्यानंतर गरजा ह्या लिंगभेदानुसार बदलतात. बघा, स्त्री पुरुष असतील तर त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या गरजा ह्या त्यांच्या आवश्यकतेनुसार बदलू शकतात. त्यानंतर पहा, गरजा ह्या पसंतीक्रमानुसार बदलतात. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयी, आवडीनिवडी, पसंतीनुसार गरजांची निवड करत असतो. ठीक आहे. तर बघा, इथे उदाहरण घेता येईल की कामगार वर्ग असेल, मिडल क्लास वर्ग असेल किंवा हाय लाईफस्टाईल जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या गरजा ह्या काय वेगवेगळ्या असतात, सारख्या नसतात. तर आपण पाहता येईल की आवडीनिवडीनुसार सुद्धा किंवा पसंतीक्रमानुसार गरजा बदलत असतात. त्यानंतर गरजा ह्या हवामानानुसार बदलतात. तर पहा, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे पोशाख असेल, आहार असेल, यामध्ये आपण आपल्या गरजा बदलताना पाहत असतो. पहा, उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे परिधान करतो, तेच पावसाळ्यामध्ये रेनकोट, छत्र्या या वस्तूंच्या गरजा वाढतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, गरम कपडे, उबदार कपडे वापरण्याचा प्रयत्न करत असतो किंवा गरम जे पदार्थ आहेत ते खाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्या गरजा ह्या हवामानानुसार सुद्धा बदलतात. त्यानंतर गरजा ह्या संस्कृतीनुसार बदलतात. बघा मित्रांनो, संस्कृती मग इथं आपण घेता येईल की ग्रामीण असेल, शहरी असेल. ठीक आहे, आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये अजूनही ग्रामीण ज्या आहार असेल किंवा वेशभूषा असेल ती अजूनही तशीच आहे. पुरुष लोकांची टोपी किंवा जो सदरा असतो तर तो प्रकार आपण पाहतो किंवा नऊवारी साडी असेल. आणि शहरी भागामध्ये आपण पाहतो की आपण जास्तीत जास्त फॉरेन कल्चर अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते आहार असेल किंवा वेशभूषा असेल त्याच्यामध्ये आपण बदल करत असतो. मग त्यामध्ये फॉरेन कल्चर किंवा इंडियन कल्चर असा सुद्धा फरक तिथं येऊ शकतो. म्हणून संस्कृतीनुसार सुद्धा आपण सांगू शकतो गरजा ह्या काय बदलणाऱ्या आहेत. पुढे पाहूया गरजांचे वर्गीकरण. तर गरजांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येईल, एक आर्थिक गरजा आणि एक आर्थिकेतर गरजा. बघा, पैशाच्या सहाय्याने ज्या गरजांची पूर्तता केली जाते त्यांना आपण आर्थिक गरजा असंही म्हणू शकतो. मग त्या वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला ह्या काय केला जातो, पैशांच्या स्वरूपात दिला जातो. मग आर्थिक गरजा आपण त्यांनाच म्हणतो की ज्या पैशाच्या सहाय्याने पूर्ण केल्या जातात. बरोबर. मग आपण वस्तू घेतल्यात, मग तिथं अन्न असेल, औषधे असतील, इतरही काही वस्तू असतील, मोबाईल असेल किंवा एखादा पेन असेल, पेन्सिल असेल, मग हे काय झालं, आपल्या आर्थिक वस्तू ज्याला आपण पैसे देतो. ठीक आहे. पण आर्थिकेतर गरजा म्हणजे काय, तर ज्या गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येतात, मग ते आहे हवा, सूर्यप्रकाश, ज्यासाठी आपण काहीही मूल्य मोजत नाही. बरोबर. सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे हवा आणि सूर्यप्रकाश, त्यामुळं ते काय आहेत, आर्थिकेतर गरजा आहेत असंही म्हणता येईल. बघा, दुसरं वर्गीकरण सांगता येईल वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. बघा, ज्या गरजा ह्या वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप किंवा न्यायाधीशाचा कोट म्हणता येईल. आता डॉक्टरांना ज्या पेशंटच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोपची आवश्यकता असते. बरोबर. तर न्यायाधीशांना न्याय देताना जे परिधान करतात ते कोट, त्याची आवश्यकता न्यायाधीशांना असते. बरोबर. मग ही काय झाली, वैयक्तिक गरज झाली. परंतु सामूहिक गरज काय म्हणता येईल, तर ज्यामध्ये सामाजिक गरजा असतात त्या, आणि तिथं सामूहिक ज्या ते गरजांची पूर्तता ही सामूहिकरित्या केली जाते. बघा, इथं उदाहरण घेता येईल की रेल्वे प्रवास असेल किंवा एस टी महामंडळाचा प्रवास असेल तर ह्या काय सामूहिक गरजा आहेत, तिथं वैयक्तिक गरजा नाही. तिथं समूहाने आपण तिथं प्रवास करत असतो म्हणून त्या काय झाल्या, आपल्या सामूहिक गरजा झाल्या. पहा पुढे जीवनावश्यक, सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा. आता जीवनावश्यक मध्येच आपल्याला कळतात की मूलभूत गरजा म्हणजे ज्या की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य असेल, ह्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. आणि या भागवण्यासाठी आपल्याला काय काय म्हणता येईल की ह्या आपल्या जीवनावश्यक गरजा आहेत असं देखील म्हणता येईल. त्यानंतर ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान देतात त्या आपल्या काय झाल्या, सुखसोयीच्या वस्तू झाल्या. मग तिथं आहे धुलाई यंत्र असेल, वॉशिंग मशीन आपण म्हणतो, मिक्सर असेल, प्रेशर कुकर असेल, ज्या की कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मोबदला किंवा आउटपुट देत असतात. त्यामुळे आपण त्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, सुखसोयीच्या वस्तू आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर पहा, ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद, सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्याला आपण चैनीच्या गरजा असे म्हणतात. तिथं एसी कार असेल किंवा फर्निचरयुक्त घर असेल. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो की एसी कारमधून जर गेलं तर आपल्याला काय सुखसोयीच्या वस्तू म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. मग फर्निचरयुक्त घर असेल तर आपण तिथं राहायला साहजिकच कोणत्याही व्यक्तीला पसंत पडेल किंवा आवडेल. ठीक आहे. म्हणजे ह्या काय झाल्या, सुखसोयीच्या वस्तू झाल्या किंवा चैनीच्या वस्तू झाल्या. म्हणजे ह्या काय म्हणता येईल, एकंदरीत गरजांच्या वर्गीकरणामध्ये यांचा देखील समावेश होतो. पुढे पहा, दुसरं मूलभूत संकल्पना म्हणता येईल वस्तू आणि सेवा.
बघा, ही एक अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे. या घटकांद्वारे मानवी गरज ज्या घटकांद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास आपण वस्तू असेही म्हणतो. बघा, वस्तूंना काय आहे, भौतिक अस्तित्व आहे. हा पेन असेल, जे शिक्षकांचा खडू असेल, तर किंवा मोबाईल किंवा कोणतीही वस्तू आपण घेतो तर तिला भौतिक अस्तित्व असतं आणि ज्यामध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता असते त्याला आपण वस्तू असे म्हणतो आणि ही मूलभूत संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येते. त्यानंतर पाहतो आपण सेवा. आता सेवा ह्या देखील काय आहेत, मानवी गरज भागवण्याची क्षमता सेवांमध्ये देखील आहे, परंतु त्यामध्ये काय आहे, भौतिक अस्तित्व नाही. त्यामुळं सेवा ही देखील काय आपली मूलभूत संकल्पना आहे असं म्हणता येईल. तर आता बघा, ओला उबरची सेवा असेल तर ती आपल्याला काय करतात, सेवा देतात, म्हणजे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतात. तर त्या आपल्याला सेवा देतात, परंतु त्यांना काय नसतं, भौतिक अस्तित्व नसतं असं सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट पाहूया उपयोगिता. बघ, आत्ताच पाहिलं, वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता आहे. उदाहरणार्थ शिक्षकांचा वापरलेला खडू असेल किंवा पेन असेल हा, किंवा खुर्ची असेल, टेबल असेल, ज्यामध्ये आपली मानवी गरज भागवली जाते, तर ते काय झालं, वस्तूंमध्ये असलेली उपयोगिता झाली. त्यानंतर पहा मूल्य. आता बघा, मूल्य अर्थशास्त्रामध्ये दोन प्रकारे सांगितले जातात. मग त्यामध्ये आहे एक उपयोगिता मूल्य आणि दुसरे आहे विनिमय मूल्य. पाहूया उपयोगिता मूल्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या मूल्याशी हे संबंधित आहे. मग सांगता येईल की एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजेच त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. बघा, हा पेन खरेदी करण्यासाठी, आता ह्यामध्ये मला उपयोगिता जाणवली म्हणून मी तो पेन खरेदी केला, बरोबर, म्हणजे ह्यामध्ये काय आहे, उपयुक्तता मूल्य आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर सूर्यप्रकाश जर घेतला तर सूर्यप्रकाशामध्ये उपयोगिता मूल्य आहे, बरोबर आहे, कारण आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. हवेमध्ये सुद्धा आपल्याला उपयोगिता जाणवते, उपयुक्तता आहे, आपण हवेचा देखील वापर करतो, मग त्यामध्ये काय आहे, उपयोगिता मूल्य आहे. परंतु तिथं काय आहे, ते सर्वांना मोफत आहे, त्यासाठी आपल्याला काही मूल्य मोजावं लागत नाही. त्यामुळे ते काय आहे, विना मूल्य वस्तूचे उदाहरण आहे, म्हणजे ज्यासाठी मूल्य मोजावं लागत नाही, म्हणून त्या काय सांगता येईल की विनामूल्य आहे. ठीक आहे. त्यानंतर ना पुढे पहा विनिमय मूल्य. जर आपण एखादी वस्तू पैशाने घेतो किंवा समजा एका वस्तूची जे मूल्य आहे ते आपण दुसऱ्या वस्तूच्या मूल्यामध्ये व्यक्त करतो. आता समजा 600 रुपयाची एखादी बॉटल असेल, ठीक आहे, मिल्टन वॉटेवर कोणत्याही कंपनीची असेल, तर त्या 600 रुपयाला एक बॉटल असेल, त्याच किमतीमध्ये आपण एखादा शर्ट असेल किंवा एखादा कुर्ता असेल आपण घेऊ शकतो. तर मग आपण एखाद्या वस्तूचं मूल्य दुसऱ्या वस्तूंच्या मूल्यामध्ये व्यक्त करू शकतो, त्याला आपण विनिमय मूल्य असंही म्हणतो. तर बघा, हे मूल्य जे असते ते पैशाच्या स्वरूपात सांगितले जाते आणि ती वस्तूची काय असते, किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू असं म्हणतात. म्हणजेच जी वस्तू घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात, म्हणजे पैशात व्यक्त केली जाते त्याचं मूल्य, त्याला आपण काय म्हणू शकतो, आर्थिक वस्तू असं म्हणू शकतो. मग आता उदाहरणार्थ इथं घेतलंय की टीव्ही असेल, कार असेल, मोबाईल असेल, फॅन असेल, लाईट असेल, अशा ज्या वस्तू आपण पैशाने विकत घेऊ शकतो त्यांना आपण काय म्हणू शकतो, आर्थिक वस्तू असं म्हणू शकतो. किंवा आपण त्यासाठी जे मूल्य देतो त्याला आपण विनिमय मूल्य असंही म्हणू शकतो. आता पुढे पहा हिरेपाणी विरोधाभास. हिरेपाणी विरोधाभास म्हणजे काय, काही वस्तूंमध्ये उपयोगिता मूल्य जास्त असते आणि विनिमय मूल्य कमी असते हिऱ्यामध्ये. तर तिथे सांगता येईल काही वस्तूंचं उपयोगिता मूल्य हे कमी असतं. बघा, आता हिऱ्याच्या खाणी ह्या काय कमी आहेत, हिरा काय आहे, दुर्मिळ आहे, बरोबर, त्याच्या दुर्मिळतेमुळे त्याचं विनिमय मूल्य कसं आहे, जास्त आहे, बरोबर, कारण त्याची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, म्हणून विनिमय मूल्य जास्त आहे. परंतु उपयोगिता मूल्य कमी का, कारण की आपल्याला ती काही जीवनावश्यक वस्तू नाहीये, म्हणजे हिरा घातला तरच आपण जगणार असं काहीही नाही, म्हणून त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्य कसं आहे, कमी आहे, परंतु विनिमय मूल्य मात्र जास्त आहे. हा काय आहे, हिरेपाणी विरोधाभास आहे. म्हणजे पाण्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आणि उपयोगिता मूल्य कुठं कमी आहे, हिऱ्यामध्ये, म्हणून हा विरोधाभास तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढची मूलभूत संकल्पना पाहूया, संपत्ती. तर ज्या वस्तूला बाजार मूल्य असते आणि त्याच वस्तूंची देवाणघेवाण करता येते तर अशा वस्तूंना आपण संपत्ती असंही म्हणू शकतो. मग इथं आपण सांगू शकतो हिरे आहे, त्यानंतर सोने आहे, चांदी आहे, जमीन, असे वेगवेगळ्या वस्तूंना आपण संपत्ती असं म्हणू शकतो. बघा, अशा संपत्तीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. एक आहे उपयोगिता. बघा, उपयोगिता
ज्यामध्ये ज्या वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्याला आपण उपयोगिता असं म्हणतो. मग त्यामध्ये फर्निचर आहे, आपल्याला फर्निचरमध्ये उपयोगिता दिसते. त्यानंतर फ्रीजमध्ये असेल, वॉशिंग मशीनमध्ये असेल, त्यानंतर मिक्सर असेल, अशा ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आपल्याला उपयोगिता मूल्य किंवा उपयोगिता दिसून येते. त्यानंतर पहा दुर्मिळता. दुर्मिळता आताच पाहिलं, ज्या आर्थिक वस्तू आहेत की ज्यांची काय आहे, वस्तूंची मागणी ही वस्तूंच्या पुरवठ्याच्या तुलनेत जास्त आहे, म्हणजे दुर्मिळ असतात. मग त्या काय झाल्या, आपल्या आर्थिक वस्तू झाल्या आणि त्यामध्ये दुर्मिळता दिसून येते. मग इथे एक वस्तू घेता येईल, समजा हिरे असेल, जे आत्ताच पाहिलं उदाहरण की आपण हिऱ्यामध्ये दुर्मिळता दिसून येते, ती एक आर्थिक वस्तूच आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहता येईल विनिमयता. तर विनिमयता म्हणजे काय की देवाणघेवाण असेल, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे. ठीक आहे, याला आपण विनिमयता असंही म्हणतो. मग ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने. बघा इथं जमीन घेताना नाही, तर वाहने आणि दागदागिने काय आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येतात. ठीक आहे. त्यानंतर पाहता येईल चौथा मनुष्यबाह्यता हा गुण. तर हा गुण पाहण्याआधी आपण हे पाहूया, तुम्हाला माहीत असायला हवं काय, तर जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही मित्रांनो. तर यामध्ये उदाहरण घेता येईल सौंदर्य, आवाज. आता बघा ऐश्वर्याचं सौंदर्य असेल किंवा लता मंगेशकरचा सुंदर आवाज असेल, ठीक आहे, जिला आपण गान कोकिळा असंही म्हणतो, तर ह्या व्यक्तींनी यांचा जो जन्मजात मिळालेला गुण आहे तर ह्याला संपत्ती म्हणता येणार नाही. पण त्या जे सौंदर्य, आवाज आहे याचा वापर करून, म्हणजे ही जन्मजात दिलेली त्यांना देणगीच आहे, परंतु त्याचा वापर करून ते पैसे मिळवू शकतात. ठीक आहे. परंतु ती जी त्यांचा आवाज किंवा ही देणगी जी आहे ती ते दुसऱ्या व्यक्तींना हस्तांतरित करू शकत नाही, त्यामुळे त्याला संपत्ती म्हणता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया मनुष्यबाह्यता गुण. आता जो मनुष्यबाह्यता गुण आहे म्हणजे आता हे मनुष्यांतर्गत झालेले गुण आहेत, परंतु मनुष्यबाह्यता म्हणजे की मानवी शरीरबाह्य जर वस्तू असेल तर ती आपण हस्तांतरित करू शकतो, परंतु ती त्यानुसार वैयक्तिक गुणधर्मानुसार आपण हे झाले पाहिजे. म्हणजेच की वैयक्तिक, आता समजा एखाद्याचा वैयक्तिक गुणधर्म असेल, द्यायचा असेल तर तो देऊ शकतो, अदरवाईज नाही पण देऊ शकत. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं, वैयक्तिक गुणधर्मानुसार आपण मनुष्यबाह्यता ज्याच्यामध्ये आहे वस्तू, तर त्या वस्तू देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. ठीक आहे. तर यामध्ये आहे पिशवी, खुर्ची. ठीक आहे. इतर कोणत्याही वस्तू ज्या मनुष्यबाह्य आहेत. मग मनुष्याच्या अंतर्गत ज्या आहेत तर त्या वस्तू आपण आता पाहिल्या, किंवा देणगी असेल तर ती आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, तुम्हाला माहीत असायला हवं काय, भौतिक हस्तांतरण क्षमता. यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ वाहने. आताच पाहिलं आपण की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण एक वस्तू किंवा असेल किंवा एखादी संपत्ती असेल आपण हस्तांतरित करू शकतो. मग वाहने हे देखील आपण हस्तांतरित करू शकतो. त्यानंतर मालकी हस्तांतरण क्षमता असेल, यामध्ये काहीही बदल करू शकत नाही. का, तर आपण काय करू शकतो, मालकी हक्काचं जे आहे हस्तांतरण करू शकतो, परंतु ती जमीन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो का नाही, किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेऊ शकतो का नाही. तर इथं काय करू शकतो, जे कागदपत्रे असतील जमिनीचे ती आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकतो. ठीक आहे. इथं तेच सांगायचं आहे. त्यानंतर पाहूया वैयक्तिक उत्पन्न. बघा व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे जे मोबदले आहेत ते त्याचे काय आहे, वैयक्तिक उत्पन्न आहे. बघा मित्रांनो, व्यक्तीला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळत असतं, मग ते त्याचं काय झालं, वैयक्तिक उत्पन्न झालं. त्यानंतर पहा सातवी मूलभूत संकल्पना आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. बघा यामध्ये सांगता येईल की प्रत्यक्ष कर असेल, डायरेक्ट टॅक्स असेल, किंवा उत्पन्न कर किंवा संपत्ती कर असेल, ह्या जे कर आहेत हे कर भरून झाल्यानंतर त्याच्या उत्पन्नातून हे कर भरून झाल्यानंतर जे शिल्लक उरतं ते त्याचं वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न झालं. ठीक आहे. तर इथं आपण अशा प्रकारे पाहू शकतो वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. त्याच्यानंतर पुढे पाहूया, तुम्हाला हे माहीत असायला हवे काय, उत्पन्नाचे विविध प्रकार. बघा स्थिर उत्पन्न, ज्यामध्ये भाडे, वेतन हे उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये समजा 11 महिन्याचा करार केलाय आणि आपण एखादा भाडेकरू आपण आपल्याकडे ठेवलेला आहे, तर त्या भाडेकरूकडून 11 महिन्यामध्ये जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते आपलं स्थिर उत्पन्न झालं. ठीक आहे. त्यानंतर अस्थिर उत्पन्न, समजा आपण एखादा व्यवसाय सुरू केलाय, त्या व्यवसायामध्ये आपण काय करू शकतो, चढउतार होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला नफा कमी जास्त मिळू शकतो, मग ते काय झालं, आपलं अस्थिर उत्पन्न झालं.
ठीक आहे, मग त्यामध्ये नफा धनात्मक असू शकतो, ऋणात्मक असू शकतो किंवा शून्य देखील असू शकतो. म्हणजे आपल्या खर्चापेक्षा काहीच न मिळणं उत्पन्नामधून म्हणजेच ते आपलं काय झालं, शून्य नफा. ठीक आहे, त्यानंतर पहा पैशातील उत्पन्न किंवा प्राप्ती म्हणता येईल. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते, ठीक आहे, म्हणजे रुपयामध्ये, तर त्याला आपण उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असं देखील म्हणू शकतो. उदाहरणार्थ समजा 5,000 रुपये महिन्याला उत्पन्न मिळत असेल तर ते काय झालं, रुपयातील आपलं पैशातील उत्पन्न असं देखील म्हणू शकतो. त्यानंतर आहे वास्तव उत्पन्न. वास्तव उत्पन्न म्हणजे काय, प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न. ठीक आहे, आपण आपल्या उत्पन्नातून एखादी वस्तू खरेदी करू शकतो. ठीक आहे, मग ते झालं आपलं वास्तव उत्पन्न. ठीक आहे, त्यानंतर आहे करारात्मक उत्पन्न. करारात्मक म्हणजे विशिष्ट नियम असतील, त्यानंतर शर्ती असतील, याद्वारे मिळणारं उत्पन्न म्हणजे करारात्मक उत्पन्न आहे. समजा खंड असेल, मजुरी असेल, ठीक आहे, खंडाने आपण एखाद्याला जमीन देतो चालवायला किंवा एखाद्याला मजुरीवर ठेवलं आहे विशिष्ट कालावधीपुरतं किंवा विशिष्ट वेतन देणार आहोत, आपण ठरवलं की एवढ्या एवढ्या दिवसांसाठी आपण ह्याला इतके इतके पैसे देणार आहोत मजुरी म्हणून, तर हे झालं आपलं काय झालं, करारात्मक उत्पन्न झालं. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया उर्वरित शेष उत्पन्न. म्हणजेच इथं काय सांगता येईल की उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजेच उर्वरित उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. बघा, संयोजक उत्पादन घटकापैकी एक आहे जो की भूमी, श्रम, भांडवल यांना काय करतो, कामावर ठेवतो आणि त्यापासून त्यांना मोबदले देतो आणि त्यापासून जे उत्पन्न मिळतं आणि सगळे मोबदले दिल्यानंतर त्याला जो उर्वरित उत्पन्न मिळतं किंवा नफा मिळतो तो त्याचं काय झालं, उर्वरित शेष उत्पन्न झालं. त्यानंतर पहा अर्जित उत्पन्न. आताच पाहिलं उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा. बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये 4 घटक समाविष्ट असतात. कोणकोणते, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर यांना मिळणारा मोबदला काय आहे, भूमीला खंड, त्यानंतर भांडवलाला व्याज, त्यानंतर मजुरांना वेतन आणि संयोजकाला नफा. अशा प्रकारे काय सांगता येईल की हे झाले अर्जित उत्पन्न. म्हणजे आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालो की आपल्याला मिळणार आहे अर्जित उत्पन्न. त्यानंतर आहे अनार्जित उत्पन्न. काय आहे, तर कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनार्जित उत्पन्न किंवा अनपेक्षित उत्पन्न असंही म्हणता येईल, जे की लॉटरी आहे, अनपेक्षित लाभ आहे. बघा, इथं आपण सांगता येईल की 10-50 रुपयाची आपण लॉटरी खरेदी केली आहे पण आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला भविष्यामध्ये लॉटरीचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, अचानक मिळणारा लाभ आहे किंवा अनपेक्षित लाभ आहे, ज्याला आपण अनर्जित उत्पन्न असं देखील म्हणू शकतो. त्यानंतर आहे 8वी मूलभूत संकल्पना, जी की शेवटची मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले जाते, ज्यामध्ये आहे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग यांचा समावेश होतो. त्यामध्ये उत्पादन पाहूया. बघा, उपयोगितांची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. बघा, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांनी निर्माण केलेली जी वस्तू आहे त्याच आपण काय म्हणू शकतो, उत्पादन म्हणू शकतो. ठीक आहे, तर पुढे काय, जे उपक्रम केवळ दानछंद केले जातात तिथे आर्थिक विनिमय नसते, तिथे अर्थव्यवस्थेला अनुत्पादक मानले जाते. बघा, अर्थव्यवस्थेमध्ये असे काही घटक असतात किंवा असे काही व्यक्ती आहेत असं म्हणता येईल की आपण समजा एखाद्या मंदिराला दानधर्म केला तर त्या दानधर्मातून आपण एखादा आउटपुट मिळू शकतो का, नाही. तर ते अर्थव्यवस्थेमध्ये काय म्हटलं जातं, अनुत्पादक किंवा अमूल्य मूल्य त्यामुळे वाढू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पाहूया उत्पादनाचे 4 घटक. एक आहे भूमी. भूमी हा उत्पादनाचा कसा घटक आहे, नैसर्गिक घटक आहे आणि तो काय आहे, विनामूल्य देणगी आहे. बघा, इथं विनामूल्य देणगी का म्हटलंय, कारण की ही नैसर्गिक घटक आहे, हा कोणी मानवाने तयार केलेला घटक नाही आहे. बरोबर आहे, मग त्यासाठी काय ती विनामूल्य आपल्याला मिळाली देणगी आहे. मग आता भूमीमध्ये नेमकं काय येईल, भूपृष्ठालगत असलेले काय आहेत, मग मृदा आणि पाणी असतील. त्यानंतर भूपृष्ठाखाली काय आहे, खनिजे आहेत. त्यानंतर भूपृष्ठावर काय आहे, सूर्यप्रकाश, हवा असेल. तर हे काय आहे, एकंदरीत आपली भूमी हा एक त्यामध्ये समाविष्ट आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, तर भूमी एकंदरीत ह्या सर्व घटकांनी मिळून बनलेली आहे. आता पुढे सांगते, अर्थशास्त्रात भूमी हा काय व्यापक संकल्पना आहे असंही म्हणता येईल. ठीक आहे, आणि उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला काय मिळतो, खंड मिळतो. बघा, अशा प्रकारे भूमी ही उत्पादन कार्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हणता येईल. नेक्स्ट पाहूया श्रम. बघा, जसं भूमीला खंड मिळतो किंवा भूमी हा नैसर्गिक उत्पादनाचा घटक आहे, तसं श्रम हा मानवनिर्मित घटक आहे. तर यामध्ये काय सांगता येईल, शारीरिक व बौद्धिक काम
ठीक आहे, या श्रमाबद्दल आपल्याला काय मिळतो, मजुरी मिळतो. ठीक आहे, तर या घटकाला वेतन किंवा मजुरी. मग आता उदाहरणार्थ घेते, सुतार, लेखनिक, अभियंता असतील तर यांना आपण काय म्हणतो, श्रम करतात. हे बौद्धिक श्रम असतील किंवा शारीरिक श्रम असतील, ज्या बदल्यात त्यांना वेतन मिळत असतं किंवा मजुरी मिळत असते. त्यानंतर पुढचा घटक सांगता येईल भांडवल. भांडवल हा देखील जो उत्पादनाचा घटक आहे तो मानवनिर्मित आहे आणि त्याला मिळणारं जे आहे मोबदला तो आहे व्याज. व्याजाच्या स्वरूपात भांडवलाला मोबदला मिळत असतो. मग आपण सांगता येईल की एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण यंत्रसामग्री असेल, तंत्रज्ञान असेल, कारखान्याची इमारत असेल, यामध्ये आपण काय करू असतो, गुंतवणूक करू असतो, भांडवल गुंतवत असतो. ठीक आहे, आणि त्याच्या बदल्यात भविष्यामध्ये त्याला मोबदला म्हणून व्याज मिळत असतं. नेक्स्ट पाहूया संयोजक. बघा, शेवटचा घटक म्हणता येईल उद्योगाचा प्रमुख, व्यवस्थापक किंवा कप्तान म्हणजेच संयोजक आहे, जो की सर्व घटकांना एकत्रित आणतो आणि उत्पादन घेत असतो. ठीक आहे, मग उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला काय मिळतो, नफ्याच्या स्वरूपात त्याला मोबदला मिळत असतो. बघा, दुसरं आहे उत्पादन नंतर वितरण. वितरण म्हणजे काय की आता भूमिश्रम, भांडवल, संयोजक हे काय आहेत, उत्पादनाचे घटक आहेत, ते काम करत असतात, त्याच्या बदल्यात त्यांना मोबदले मिळतात. मग ही वितरण व्यवस्था काय असते, सगळ्यांना त्यांचे मोबदले वितरित करत असते. ठीक आहे, इथे साधा सोपा अर्थ, खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे त्यांना उत्पन्न वितरित केलं जात असतं. त्यानंतर पुढचा घटक पाहूया विनिमय. तर विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री म्हणता येईल. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. बघा मित्रांनो, इथं विनिमय आपण सांगतो की देवाणघेवाण. ठीक आहे, आर्थिक क्रियांमध्ये यांना जास्त महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर पुढचा घटक पाहता येईल की उपभोग. जे आर्थिक क्रिया आहेत त्यामध्ये उपभोग महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपण जेव्हा वस्तू व सेवा निर्माण करतो तर त्या वस्तू व सेवांचा उपभोग घेणारी कोणीतरी असते व्यक्ती, म्हणून आपण त्या वस्तू सेवांचं उत्पादन करत असतो. ठीक आहे, तर ह्या काय मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया स्थूल अर्थशास्त्र. आता आपण इथं थांबूया मित्रांनो. पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स याचा अभ्यास करणार आहोत. तर तुर्तास इथे थांबूया. धन्यवाद.